प्रत्येक माता भगिनीला गजरा तर पुरुषांना सोनचाफा तसेच सनई चौघड आणि पारंपरिक वेशभूषेत आलेले उत्साही पुणेकर अशा मंगलमय वातावरणात संपूर्ण गीत रामायण कार्यक्रमाद्वारे पुणेकर रसिकांनी सद्गतीत आणि आणि कृतकृतार्थतेच्या भावनेने कार्यक्रमाचा आनंद घेतला. निमित्त होते महाकवी ग दि माडगूळकर यांच्या सिद्ध हस्तलेखनीतून आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या स्वरस्वादातून उतरलेल्या आणि मराठी मनामनात अधिराज्य गाजवणाऱ्या गीत रामायण या अजरामर कलाकृतीच्या 71व्या वर्षानिमित्त विदिशा विचार मंच, कोहिनूर कट्टा आणि जयराज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गीत रामायण या सांगीतिक महोत्सवाचे हा महोत्सव 26 मे 2026 पर्यंत रोज सायंकाळी 5 ते 8 या वेळात पुण्यातील भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला असून हा महोत्सव रसिकांसाठी 3 दिवस विनामूल्य खुला आहे. यानिमित्त गीत रामायण हा ध्यास मानून संपूर्ण आयुष्यभर या कलाकृतीसाठी वाहून घेणारे गदिमांचे सुपुत्र गीत रामायण गायक तसेच गीत रामायणाचे रामायण आणि भावार्थ गीत रामायण या पुस्तकांचे लेखक आनंद माडगूळकर यांचा उल्हासदादा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि जयराज ग्रुपचे चेअरमन डॉक्टर राजेश शाह तसेच विदिशा विचार मंचाचे समन्वयक नितीन जोळूकर उपस्थित होते. उल्हास पवार यावेळी मनोगतात म्हणाले, गीत रामायण ही केवळ गीत मालिका नसून मराठी संस्कृतीचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. 1955-56 दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रथम प्रसारित झालेल्या गीत रामायणामध्ये रामायणातील विविध प्रसंग 56 गीतांच्या माध्यमातून अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात आले. काव्य, संगीत आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम असलेल्या या गीत मालिकेने अनेक पिढ्यांना संस्कार, आदर्श आणि भक्तीचा संदेश दिला असल्याचं त्यांनी म्हटले. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांनी यावेळी मनोगतात सांगितलं की मराठी साहित्य आणि संगीत विश्वातील अजरामर कलाकृती म्हणून ओळखले जाणारे गीत रामायण आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या गीत मालिकेने मराठी सांस्कृतिक विश्वात एक आढळ स्थान निर्माण केले आहे. राजेश शाह म्हणाले, गीत रामायण हे केवळ गीतांचे संकलन नाही तर मराठी मनाचा भावविश्वाला समृद्ध करणारे एक सांस्कृतिक महाकाव्य आहे. ज्येष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या प्रतिभा संपन्न लेखणीतून आणि सुधीर फडक्यांच्या मधुर स्वरातून साकारलेले गीत रामायण आजही प्रत्येक रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी सत्काराला उत्तर देताना गीत रामायणाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सद्गुरू ग्रुपचे यशवंतराव कुलकर्णी आणि प्रणव कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. योगायोग म्हणा, नशीब म्हणा, परंतु गीत रामायणाच्या रौप्य महोत्सव समितीचा मी उपाध्यक्ष होतो. पुढे कालांतराने सुवर्ण महोत्सव झाला, त्या सुवर्ण महोत्सव समितीचाही मी उपाध्यक्ष होतो. दोन्ही कार्यक्रम आज अगदी 25 वर्षापूर्वीचा आणि 50 वर्षापूर्वीचा माझ्या डोळ्यासमोर आत्ता अगदी उभा आहे समोर. एक न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, त्याच्या मैदानावर 7-8 दिवस तो कार्यक्रम चालू होता. आणि दुसरा रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, जिथं पाऊस आला आणि पावसातही लोक, आणि त्या ठिकाणी अटलजी आले होते त्या कार्यक्रमाला. आणि हा जो न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या मैदानावर झालेला कार्यक्रम अक्षरशः तुम्हाला सांगतो 50-60 हजारापेक्षा अधिक लोक रोज येत होते, रोज त्या कार्यक्रमाला. त्याचा मी साक्षीदार, मी उपाध्यक्षच होतो त्या समितीचा. आणि त्या 8 दिवस भारतातले खूप नामवंत मंडळी, विविध पक्षांचे नेते, विविध भाषिक, म्हणजे गीत रामायणाची काही गीतं ही गुजरातीमध्ये, काही गीतं कन्नडमध्ये, काही गीतं तेलुगूमध्ये, असा तो बोंडे इथं बसलेत, असा तो कार्यक्रम झाला. आणि त्यावेळी वसंतराव साठ्यांचं एक वेगळं भाषण, यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वेगळं भाषण, अटलजींचं एक वेगळं भाषण, असं रोज 7 दिवस 7 नामवंत व्यक्तींची भाषणं त्या ठिकाणी झाली, त्यांची मनोगती त्या ठिकाणी झाली. आणि मला आज यशवंतराव चव्हाण साहेबांचं, मी सर्वांचीच भाषणं मला आज आठवत आहेत, परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण मला आजही प्रकाश डोळ्यासमोर म्हणजे अगदी माझ्या कानात असं वाटतं की मी आत्ता ऐकतो आहे यशवंतराव चव्हाणांना. त्यांनी अण्णांचं केलेलं वर्णन, गीत रामायणाचं केलेलं वर्णन, स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचं असलेलं योगदान आणि त्यांचं स्थान, त्यांचं गाव, त्यांचा परिवार आणि पुढं त्यांच्या जीवनाची वाटचाल, आणि विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून 12 वर्ष अण्णांचं योगदान, कला, संस्कृती, साहित्य या सर्व क्षेत्रातलं, या सर्व गोष्टींचं वर्णन करत गीत रामायणाबद्दल ते इतके भावपूर्ण बोलले. कुलकर्णी ज्या श्रद्धेने आपण या ठिकाणी बोलत होता, त्या श्रद्धेने यशवंतरावजी चव्हाण असं बोलत होते. आणि अण्णांच्या शब्दांचं, प्रतिभेचं जे एक सामर्थ्य, त्याचं जे वर्णन त्यांनी केलं आहे ते अभूतपूर्व वर्णन होतं. ते काय पूर्ण वर्णन मी सांगत नाही, एक वाक्य सांगतो. ते म्हणाले की कुठून शब्द अण्णांच्याकडे येतात मला समजत नाही म्हणाले. काय प्रतिभा आहे, आपल्याला असं वाटतं की अरे हा शब्द नेमका कसा आला. आणि मग माझ्या असं लक्षात येतं
की अण्णा जेव्हा लिहायला बसतात तेव्हा अक्षरशः हजारो शब्द त्यांच्यापुढे गर्दी करून एकमेकाला ढकलत अशी विनंती करतात, अण्णा माझा कुठंतरी वापर करा असं वर्णन यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या रौप्य महोत्सवात केलेलं मला आज आठवतं. हजारो शब्द अगदी एकमेकाला ढकलून अशी विनंती करतात, अण्णा मला कुठेतरी घ्या हो, तुमच्या गीतामध्ये मला कुठेतरी घ्या. मध्ये त्यांनी असा पॉज घेतला आणि मग ते असं म्हणाले, जसे कार्यकर्ते आमच्या पुढे एकमेकाला ढकलून पुढे येतात आणि मला हे पद द्या, मला ते पद द्या असं म्हणतात. असं यशवंतरावनी केलेलं ते भाषण मला आजही या ठिकाणी आठवतं. परंतु चव्हाण साहेबांचे आणि माडगुळकर परिवाराचे, सगळ्या परिवाराचे खूप जीवाभावाचं एक वेगळं नातं होतं. स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ती गीतं जी होती ती शाहीर शंकरराव निकम असतील, खाडीलकर असतील, ही अण्णांची होती, ती गायली जात होती. त्यांचं नाव त्यावेळी डिस्क्लोज म्हणजे मुद्दाम प्रसिद्ध केलं नव्हतं, कारण त्यांना अटक झाली असते, मग गीतं लिहिणार कोण, अशी अण्णांची ती गीतं होती. आणि त्यामुळं हा जो परिसर आहे